Hello, students. I am Professor B.S. Iyer from the Department of English of Shule College, and I welcome all of you in today's presentation, which is about non-finite or tenseless subordinate clauses. विद्यार्थी मित्रांनो, हा आजचा जो चॅप्टर आहे ज्यावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत तो क्लॉजेस मधील सबऑर्डिनेट क्लॉजेस ह्या चॅप्टरवर आहे. यावर प्रश्नपत्रिकेमध्ये क्वेश्चन नंबर 2B मध्ये प्रश्न विचारला जाणार आहे. कमीत कमी एक एक्झाम्पल आपल्याला टेन्सलेस सबऑर्डिनेट क्लॉजचं येतं आणि म्हणून हा टॉपिक बघणं गरजेचं आहे. तर चला आपण आज नॉन फिनाईट किंवा टेन्सलेस सबऑर्डिनेट क्लॉजेस याबद्दल सर्व माहिती मिळवूया. सर्वप्रथम आपण नॉन फिनाईट सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय याची थोडक्यात माहिती घेऊया. तर नॉन फिनाईट सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे असं क्लॉज की ज्याची व्हर्ब फ्रेज सब्जेक्ट व्हर्ब कॉन्कॉर्ड फॉलो करत नाही, ज्याच्या व्हर्ब फ्रेजला काळ नसतो, ती म्हणजे नॉन फिनाईट म्हणजेच टेन्सलेस. ज्या क्लॉजेसच्या व्हर्ब फ्रेजचा काळ कळत नाही ते म्हणजे टेन्सलेस. आपण बघितलं की फिनाईट सबऑर्डिनेट क्लॉजेसचे 5 प्रकार आहेत, तसेच नॉन फिनाईट सबऑर्डिनेट क्लॉजेसचेही 5च प्रकार आहेत. ते आहेत एनसीएल, एसीएल, आरसीएल, सीसीएल आणि पीसीएल. एनसीएल म्हणजे नाउन क्लॉज, एसीएल म्हणजे ऍडव्हर्बियल क्लॉज, आरसीएल म्हणजे रिलेटिव्ह क्लॉज, सीसीएल म्हणजे कंपॅरेटिव्ह क्लॉज आणि पीसीएल म्हणजे प्रेपोजिशनल क्लॉज. असे हे नॉन फिनाईट सबऑर्डिनेट चे सुद्धा 5 प्रकार आहेत आणि वन बाय वन आपल्याला सर्वांची ओळख करून घ्यायची आहे. कारण प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला याच्यावर कमीत कमी एक उदाहरण येणारच आहे आणि ते आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. म्हणून आपल्याला त्याची ओळख करून घेणं गरजेचं आहे. आपण मागच्या प्रेझेंटेशन मध्ये बघितलेलं आहे की सबऑर्डिनेट क्लॉजेसचे इंडिकेटर्स कोणते आहेत. तरीही पुन्हा आपण एकदा त्याच्यावर नजर टाकूया. तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतात, डब्ल्यूएच क्लॉजचे एलिमेंट्स असतात, नॉन फिनाईट प्रेडिकेटर असतं. असे हे 3 इंडिकेटर आपल्याला हेल्प करतात सबऑर्डिनेट क्लॉज आयडेंटिफाय करण्यासाठी. मग सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स मध्ये इफ, दॅट, बिकॉज, अल्दो, सो, दॅट असे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शननी त्या क्लॉजची सुरुवात होते किंवा डब्ल्यूएच एलिमेंटनी सुरुवात होऊ शकते. जसं व्हॉट आहे, व्हेन, हाऊ, हू, व्हेअर, हाऊ, हुम, व्हाय, विच. आणि किंवा नॉन फिनाईट त्याचा प्रेडिकेटर असू शकतो. म्हणजे व्हर्बला टू लागलेला असेल किंवा व्हर्बला टू बी नसतानाही आयएनजी लागलेला असेल आणि हॅवचं रूप नसतानाही क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असेल, तर आपण ती वर्ब फ्रेज ही नॉन फिनाईट आहे असं आपण म्हणतो. तर अशा 3 आपल्याकडे मार्कर्स आहेत ज्यामुळे आपण सबऑर्डिनेट क्लॉज इझिली आयडेंटिफाय करू शकतो. यामध्ये पहिला आता आपण बघूया नॉन फिनाईट नाउन क्लॉज. तर याचे 2 प्रकार पडतात. एक आहे इन्फिनिटिव्ह नाउन क्लॉज म्हणजे एनसीएलआय म्हणजे व्हर्बला टू लागलेला असतो आणि व्हर्बला जर टू लागला तर आपल्याला त्याचा काळ सांगता येत नाही कारण तो इन्फिनिटिव्ह टू असतो. उदाहरणार्थ दे ऍडवाइज्ड हिम टू रिझाइन हिज जॉब इमिजिएटली. याच्यामध्ये टू रिझाइन ही व्हर्ब फ्रेज अशी आहे की ती टेन्सलेस आहे आणि म्हणून आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये ही व्हर्ब फ्रेज आलीच पाहिजे. म्हणजे आपल्याला तिथून सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होईल. तर ते शेवटपर्यंत टू रिझाइन पासून शेवटपर्यंत हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि ते एनसीएल आहे कारण ते ऑब्जेक्टचं फंक्शन करतं. आणि एनसीएलआय असं आपल्याला लिहावं लागतं त्याचं फॉर्म लेबल कारण त्याची व्हर्ब फ्रेज ही इन्फिनिटिव्ह आहे. नाउन क्लॉज का आहे तर हे जे टोटल क्लॉज आहे सबऑर्डिनेट क्लॉज ते ऑब्जेक्टचं फंक्शन करतं आणि फक्त एनसीएलच ऑब्जेक्टचं फंक्शन करू शकतं. म्हणून आपण त्याला एनसीएल असं फॉर्म लेबल देतो. त्याचा फॉर्म जो आहे तो एनसीएल असतो. दुसरं उदाहरण आहे आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू लिसन केअरफुली. याच्यामधलं जे सबऑर्डिनेट क्लॉज आहे
त्याची व्हर्ब फ्रेज सुद्धा इन्फिनिटिव्ह आहे, ती टू नी सुरू आलेली आहे. टू लिसन हे त्याचं व्हर्ब फ्रेज आहे आणि म्हणून ऑल ऑफ यू पासून सुरू होईल आणि ती केअरफुली पर्यंत संपेल आणि हे एस-सी-एल आहे कारण ते सब्जेक्टचं फंक्शन करतं. आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू लिसन केअरफुली. अशा पद्धतीने आपल्याला एन-सी-एल ओळखता येतं. एन-सी-एलचा दुसरा प्रकार आहे आय-एन-जी नाउन क्लॉज म्हणजे एन-सी-एल आय-एन-जी. याच्यामध्ये क्रियापदाला डायरेक्ट आय-एन-जी लागलेला असतो आणि त्यावरून आपल्याला कळतं, की हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि ते नॉन फिनाईट सबऑर्डिनेट क्लॉज आहे. खालचं उदाहरण आपण बघितलं, की आपल्या लक्षात येईल. सीइंग अ घोस्ट इन युअर बेडरूम इज अ सीरियस मॅटर. याच्यामधला सीइंग हा व्हर्ब आहे आणि त्याला आय-एन-जी लागलेला आहे. परंतु आय-एन-जीच्या अगोदर त्याच्या पुढे कुठलंही टू बीचं रूप लागलेलं नाही. म्हणून आपल्याला त्याचा टेन्स सांगता येणार नाही. नुसतं आय-एन-जी वरून आपण त्याला कंटिन्युअस टेन्स म्हणू शकत नाही. कारण कंटिन्युअस टेन्स होण्यासाठी क्रियापदाला आय-एन-जी लावावाच लागतो. पण त्या अगोदर टू बीचं कुठलंतरी रूप आपल्याला वापरावं लागतं. ते इथे नाहीये. म्हणून आपल्या लक्षात येतं, की हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि शिवाय ते नॉन फिनाईट सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे आपल्याला इच पासून अगोदर ते ब्रॅकेटमध्ये घ्यावा लागेल. कारण इज जर त्यात घेतलं तर एकाच क्लॉजमध्ये 2-2 व्हर्ब फ्रेज होतील आणि आपल्याला एका क्लॉजमध्ये एकच व्हर्ब फ्रेज अलाउड आहे. म्हणून आपल्याला ते बेडरूम पासून संपून जाईल आणि हे जे टोटल क्लॉज आहे, हे टोटल क्लॉज इजच्या अगोदर आल्यामुळे ते सब्जेक्टचं फंक्शन करेल आणि फक्त नाउन क्लॉजच सब्जेक्टचं फंक्शन करू शकतं म्हणून ते एन-सी-एल आहे. क्रियापदाला डायरेक्ट आय-एन-जी लागलेलं आहे म्हणून ते एन-सी-एल आय-एन-जी होईल. त्याचा फॉर्म लेबल येईल एन-सी-एल आय-एन-जी आणि त्याचं फंक्शन लेबल येईल सब. अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज ओळखू शकतो. हे एन-सी-एल आय-एन-जीचं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण त्याचं आपण घेतलेलं आहे. वी सॉ देम बीइंग थ्रेटन्ड बाय द गँग. याच्यामध्ये बीइंग हा व्हर्ब आलेला आहे. ते टू बीचं रूप असलं तरी त्याला डायरेक्ट आय-एन-जी लागलेला आहे आणि म्हणून ते एन-सी-एल आय-एन-जी आहे. अशा पद्धतीनं नॉन फिनाईट नाउन क्लॉजेसचे 2 प्रकार आहेत. एक एन-सी-एल आय आणि दुसरं एन-सी-एल आय-एन. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नॉन फिनाईट ए-सी-एल, नॉन फिनाईट ॲडव्हर्बियल क्लॉजेस. तर याचे असेच 3 प्रकार आहेत. ए-सी-एल-आय, ए-सी-एल-आय-एन-जी आणि ए-सी-एल-ई-एन. ई-एन म्हणजे क्रियापदाचं डायरेक्ट तिसरं रूप. त्याचं उदाहरण पहिल्याचं असं आहे, इन्फिनिटिव्ह ॲडव्हर्बियल क्लॉजेसचं ए-सी-एल-आयचं, पीपल वर्क ओव्हरटाईम इन ऑर्डर टू अर्न एक्स्ट्रा मनी. याच्यामधला जो व्हर्ब आहे टू अर्न त्याला टू लागलेला आहे. त्यामुळे आपण समजू शकतो, की हे अशा क्लॉजची व्हर्ब फ्रेज जर टू असेल तर ते सबऑर्डिनेट क्लॉज असेल आणि ते ए-सी-एल आहे कारण पीपल हा सब्जेक्ट येईल, वर्क हे प्रेडिकेटर येईल, ओव्हरटाईम हे ऑब्जेक्ट येईल आणि त्याच्यानंतरचा आलेला युनिट हा ॲडव्हर्बियल आहे आणि फक्त ए-सी-एलच ॲडव्हर्बियलचं फंक्शन करतात म्हणून ते ॲडव्हर्बियल क्लॉज हे आपलं लक्षात येऊ शकेल. आणि ते ॲडव्हर्बियल क्लॉज जिथपासून सुरू होतं आणि जिथे संपतं, ही जी ब्रॅकेट आहे ती मी रेड कलरने दाखवलेली आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं, की हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तर याचं दुसरं उदाहरण आहे, टू एस्केप डिटेक्शन ही रोट अँड इंडिगो हेअरपिस. याची हिच्या अगोदर कॉमा आहे, म्हणजे आपल्याला एक इंडिकेटर दिलेला आहे, की त्याच्या अगोदरचं जे पार्ट आहे तो वेगळं क्लॉज आहे. आणि ही ओर अँड इंडिगो हेरपेस हे एक क्लॉज आहे आणि त्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज आलेले आहे टू एस्केप डिटेक्शन. टू एस्केप डिटेक्शन हे सबऑर्डिनेट क्लॉज का आहे? कारण त्याची जी व्हर्ब फ्रेज आहे ती इन्फिनिटिव्ह आहे. व्हर्बला टू लागलेला आहे आणि म्हणून आपण समजू शकतो, की ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आता त्याचा टाइप कोणता आहे आपण कसं ओळखलं? कारण ही नंतर ही हा सब्जेक्ट आहे, ओर हा प्रेडिकेटर आहे, अँड इंडिगो हेअर पीस हे ऑब्जेक्ट आहे आणि हिच्या अगोदर कॉमा आहे आणि त्याच्यानंतर येणारा जो पार्ट आहे, तो नेहमी ॲडव्हर्ब फ्रेज असतो. ॲडव्हर्ब फ्रेज सारखा तो फंक्शन करतो. म्हणून ते ॲडव्हर्बियल क्लॉज आहे. म्हणून आपण त्याला फॉर्म लेबल दिलेलं आहे ए-सी-एल-आय आणि त्याचं
फंक्शन लेबल आहे ॲडव्हर्बियल. कारण ॲडव्हर्बियल क्लॉजेस हे नेहमी ॲडव्हर्बियल असतात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे आय-एन-जी ॲडव्हर्बियल क्लॉज. त्याचं उदाहरण आपण दिलेलं आहे, नॉट नोविंग हिटलर्स इंटेन्शन, द अलाईज साइन्ड द एग्रीमेंट. पुन्हा आपल्याला च्या अगोदर कॉमा आहे, म्हणजे इंडिकेट करतं की हे सेपरेट क्लॉज आहे. आणि असं सेपरेट जर क्लॉज आलं कॉमाच्या अगोदर, तर समजायचं ते एसीएल असतं. क्रियापदाला डायरेक्ट आय-एन-जी आहे. त्याच्या अगोदर टू बीचं कुठलंही रूप आलेलं नाही. म्हणून ते आय-एन-जी वर्ब फ्रेज आहे. म्हणून आपण त्याचं फॉर्म लेबल दिलेलं आहे एसीएल आय-एन-जी. दुसरं एक्झाम्पल आपलं आहे द कमिटी adjourn at 9 p.m. All further business being postponed until the next meeting. याच्यामध्ये जी व्हर्ब फ्रेज आहे being postponed. ही जी व्हर्ब फ्रेज आहे या क्रियापदाला ईडी लागलेला आहे. म्हणजे एकतर तो क्रियापदाचा दुसरं रूप असेल किंवा तिसरं रूप असेल. त्याच्या अगोदर आपल्याला हॅव किंवा त्याचं रूप पाहिजे नव्हतं, परंतु इथे बीइंग आलेलं आहे आणि बीइंगच्या अगोदर आपल्याकडे टू बीचं रूपही नाही. एम, इज, आर जे काही असेल ते नाहीये. डायरेक्ट क्रियापदाला आय-एन-जी लागला म्हणून ते एसीएल आय-एन-जी आहे. त्याच्यानंतर आहे ईएन ॲडव्हर्बियल क्लॉजेस. त्याचं उदाहरण आहे हेवीली डिस्गाइज्ड ॲज ह्युमन बीइंग्ज दे फ्रिक्वेंटेड द वेसाइड बार्स. देच्या अगोदर कॉमा आहे, म्हणजे अगोदरचा जो पार्ट आहे तो एसीएल आहे. फक्त तो ईएन आहे आपण कसं आयडेंटिफाय केलं? कारण डिस्गाइजला ईडी लागलेला आहे. आणि त्यामुळे आपण ते त्याचं डिस्गाईजचं हे तिसरं रूप आहे, हे आयडेंटिफाय करून त्याला एसीएल-इन म्हटलेलं आहे. नंतर आहे मार्बल्स किनस्मिथ. मार्बल्स निस्मिथ हिज हेड कव्हर्ड वॉज हसल्ड फ्रॉम द कोर्टरूम. अगेन आपल्याला सेम क्ल्यू आहे. वॉचच्या नंतर कॉमा आहे आणि त्याच्या अगोदरचा जो पार्ट आहे, तो त्या क्लॉजचा ॲडव्हर्बियलचा फंक्शन करणार आहे. म्हणून ते एसीएल आहे. ते सुरू होतं हिज हेड कव्हर्ड पासून. कारण मार्बल्स निस्मिथ तिथे पुन्हा कॉमा आहे आणि 2 कॉमाच्या मधला हा पार्ट आहे म्हणून हिज हेड कव्हर्ड हा आपल्याला क्लू मिळालेला आहे, की हा एवढाच सबऑर्डिनेट क्लॉज असणार आहे आणि तो सब्जेक्ट आणि व्हर्बच्या मध्ये घुसला, म्हणजेच तो ॲडव्हर्बियल आहे. बिकॉज ॲडव्हर्बियल्स आर पेरिफेरल टू द स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स. दे कॅन टेक एनी पोझिशन इन अ सेंटेन्स. दे टेक इनिशियल पोझिशन or they come at the end of the sentence or they may come like this. तर हे आपलं सगळं नॉन फिनाईट एसीएल बद्दल आहे. आता आपण बघणार आहोत नॉन फिनाईट आरसीएल. नॉन फिनाईट आरसीएलचे पुन्हा 3 प्रकार पडतात. नॉन फिनाईट रिलेटिव्ह क्लॉज म्हणजे आर-सी-एल-आय, त्याच्यानंतर आय-एन-जी रिलेटिव्ह क्लॉज आणि ई-एन रिलेटिव्ह क्लॉज आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत. आर-सी-एल-आयचं आहे द बेस्ट कार फॉर यू टू बाय आणि आपण बघितलेलं आहे की आर-सी-एल हे नेहमी नाउन फ्रेजमध्येच येतात. तसं हे नाउन फ्रेजमध्ये आलेलं आहे पोस्ट मॉडिफायर म्हणून फॉर यू टू बाय. त्याच्यामध्ये फॉर जो आहे तो कंजंक्शन आहे, प्रेपोझिशन नाही. नाहीतर मग त्याला ते प्रेपोझिशनल क्लॉज म्हणून कन्सिडर करावं लागलं असतं. तर लक्षात ठेवा इथे हा जो फॉर आहे तो कंजंक्शन आहे, तो प्रेपोझिशन नाहीये. सम टूल्स विथ व्हिच वी टू डू द जॉब प्रॉपरली. याच्यामध्ये विथ व्हिच टू डू द जॉब प्रॉपरली हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि ते आर-सी-एल आहे कारण सम टूल्स या नाउन फ्रेजमध्ये ते पोस्ट मॉडिफायर म्हणून आलेलं आहे. ते आपण तसं इथे इंडिकेट केलेलं आहे. त्यानंतर आहे आय-एन-जी रिलेटिव्ह क्लॉज. हे जे आय-एन-जी रिलेटिव्ह क्लॉज आहे, त्याचं जे आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, ते एक्झाम्पल आहे वी टॉक्ड विथ द वी टॉक्ड विथ द पॅरेंट्स वर्किंग इन द राईस फील्ड्स. सो हा जो वर्किंग आहे याला आय-एन-जी लागलेला आहे आणि विथ द पॅरेंट्स ह्या पी-पी-मध्ये ती आर-सी-एल पोस्ट मॉडिफायर म्हणून आलेलं आहे आणि हे पी-पी-मध्ये पोस्ट मॉडिफायर म्हणून आर-सी-एल कसं येतं हे आपण ऑलरेडी पहिल्या सेमिस्टरमध्ये बघितलेलं आहे. तर त्याच पद्धतीने आपल्याला हे सगळे एनालिसिस करून दाखवायचं आहे. त्यानंतर आहे ई-एन रिलेटिव्ह क्लॉज. त्याचं एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे. द इन्फॉर्मेशन गिव्हन अस ॲट द पोस्ट ऑफिस. ही जी व्हर्ब फ्रेज आहे, हा क्रियापदाचा तिसरं रूप आहे.
गिव्ह, गेव आणि गिव्हन आणि मग हा विथआऊट हॅव का आलेला आहे? म्हणून ते नॉन फिनाईट क्लॉज आहे आणि ते आर-सी-एल आहे कारण ते नाउन फ्रेजमध्ये आलेलं आहे. हेही आपण फर्स्ट सेमिस्टरमध्ये बघितलेलं आहे. आपण इथे फक्त तेव्हा आर-सी-एल, ई-एन वगैरे असं आपण इंडिकेट नाही करायचो. फक्त आर-सी-एल म्हणायचो. आता आपल्याला हा ई-एन पण इथे लिहायचा आहे. हे प्रत्येक ब्रॅकेटमधल्या प्रत्येक युनिटला, प्रत्येक फेजला आपल्याला फॉर्म एंड फंक्शन द्यावं लागतं. ते इथे अ, दिव दिलेलं आहे. कसं द्यायचं ते तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. त्यानंतर आहे नॉन फिनाईट सी नॉन फिनाईट कंपॅरेटिव्ह क्लॉज. हे खूप कॉमन आहेत, तरी आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. शी इज मोर लाइकली टू ॲक्ट दॅन टू थिंक. म्हणजे हे सी-सी-एल-आय आहे, कारण क्रियापदाला इथे टू लागलेलं आहे. टू थिंक हे क्रियापद आहे. दॅन हे कंजंक्शन असतं आणि आर-सी-एल प्रमाणे सी-सी-एल सुद्धा हे फक्त फ्रेजेसमध्ये येतात. त्यांचं फंक्शन फक्त पोस्ट मॉडिफायरचं असतं. आता मोर लाइकली म्हणजे ही आपली जी फ्रेज आहे, ही फ्रेज आहे आपली ॲडजेक्टिव्ह फ्रेज आणि ॲडजेक्टिव्ह फ्रेजमध्ये सी-सी-एल हे पोस्ट मॉडिफायरहून आलेलं आहे. फर्स्ट सेमिस्टरमध्ये ॲडजेक्टिव्ह फ्रेज बघताना आपण हे सगळं बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण सी-सी-एल ही बघितलेलं आहे. आता पी-सी-एल म्हणजे शेवटचा हा प्रकार आहे. हे सुद्धा लेस कॉमन आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. दे एस्केप्ड बाय क्लाइंबिंग थ्रू अ विंडो आणि पी-सी-एल आय-एन-जी म्हणजे पी-सी-एल म्हणजे पी प्लस एन-सी-एल. तर त्याची सुरुवात पी नी होते आणि त्याचा जो क्रियापद आहे त्याला आय-एन-जी लागलेला आहे. म्हणून इथे पी-सी-एल आय-एन-जी हा त्याचा आपण फॉर्म लेबल त्याला दिलेला आहे. हे सबऑर्डिनेट क्लॉज प्रथम आयडेंटिफाय करून घेतलं आणि त्याचा टाइप कोणता आहे तर पी-सी-एल. कारण त्याची सुरुवात प्रेपोझिशननी झालेली आहे अँड रेस्ट ऑफ द थिंग्स आर जस्ट लाइक एन-सी-एल. आणि क्रियापदाला आय-एन-जी आहे म्हणून आपण इथे आय-एन-जी लिहून घेतलेलं आहे. बाकी त्याच्यामध्ये काही फार फरक नाहीये. आता आपण काही नॉन फिनाईट एन-सी-एलचं उदाहरण इथे घेतलेलं आहे सोडवण्यासाठी. ते कसं सोडवायचं ते आपण बघूया. उदाहरण घेतलेलं आपण ना, दे ॲडवाइज्ड हिम टू रिझाइन हिज जॉब इमिडिएटली. ते सेम उदाहरण आपण एन-सी-एलमध्ये पण घेतलेलं आहे. पण आता इथे कसं सोडवायचं ते आपण बघत आहोत. तर सर्वात अगोदर आपली पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे एक्झाम्पल क्वेशन पेपरमध्ये जसं आलेलं आहे, ते जसंच तसं आपण लिहून घेतलेलं आहे. 2 शब्दांमध्ये आपण गॅप सोडलेला आहे. 2 लाईनमध्येही पुरेसा गॅप सोडलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता पहिल्यापासून शेवटपर्यंत एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकून घ्यायची. ती आपण सुरू केलेली आहे द्यायच्या अगोदर आणि आता आपण ती संपवलेली आहे इमिडिएटलीच्या नंतर. म्हणजे परीक्षेमध्ये सपोज जर हे उदाहरण आलं, तर आपण कसं सोडवायचं आहे, त्याचं ट्रेनिंग आपण आता इथे घेतो आहे. ते समजून घेतो आहे. तर पहिली स्टेप आहे, की उदाहरण जसंच तसं लिहून घेतलं, 2 शब्दांच्या मध्ये गॅप सोडला, 2 लाईनच्या मध्ये गॅप सोडला आणि दुसरी स्टेप आहे, की आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकून घ्यायची आणि त्याला लेबल द्यायचं आहे, फॉर्म लेबल द्यायचं आहे एम-सी-एल. ते आता आपण इथे घेऊन घेतलेलं आहे एम-सी-एल, हे त्याचं लेबल. आणि आता आपण 2 व्हर्ब फ्रेज आहेत त्या पहिल्या आयडेंटिफाय करून घेऊया. पहिली आपल्याला व्हर्ब फ्रेज सापडलेली आहे ॲडव्हाइज्ड. त्या ॲडव्हाइज्डला आपण ब्रॅकेट करून घेतली. राउंड ब्रॅकेट आपल्याला करायची आहे कारण ती फ्रेज आहे. तिला आपण फॉर्म लेबल देऊया व्हर्ब फ्रेज आणि ज्या फ्रेजला आपण व्हर्ब फ्रेज असं फॉर्म लेबल देतो ऑटोमॅटिकली त्याच्या डोक्यावर आपल्याला फंक्शन लेबल म्हणून पी येतो. तो पी ही देऊन घेतलेला आहे. आता दुसरी जी आपली वर्ब फ्रेज आहे ती आहे टू रिझाइन. तिचंही आपण एनालिसिस करून घेऊया. टू रिझाइनला एक राउंड ब्रॅकेट टाकून घेऊ. ती टू पासून सुरू केली, रिझाइन पर्यंत संपवली. आता तिलाही फॉर्म फंक्शन लेबल सेम पहिल्या फ्रेजसारखं करून घ्यायचं वर्ब फ्रेज आणि प्रेडिकेट. ते आपण आता करून घेतलेलं आहे इथे. फॉर्म लेबल म्हणून वर्ब फ्रेज दिलं, फंक्शन लेबल म्हणून तिला प्रेडिकेट दिलं. आता आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, की याच्यामधला सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे? तो कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो? तर आता ही जी टू रिझाइन आहे, ही व्हर्ब फ्रेज आपल्याला हेल्प करते आयडेंटिफाय करायला, की सबऑर्डिनेट क्लॉज कुठून सुरू होईल आणि तो कुठपर्यंत संपेल. म्हणजे आपल्याला आता टू रिझाइन ही सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये आली पाहिजे व्हर्ब फ्रेज आणि ॲडव्हाइज्ड जे आहे ते आपल्याला घ्यायची नाहीये. आता टू ॲडव्हाइज्ड हिम म्हणजे आपल्याला हिम पासून स्क्वेअर ब्रॅकेट चालू करावं लागेल. कारण दे ॲडव्हाइज्ड हिम टू रिझाइन हिज जॉब इमिडिएटली असं हे सेंटन्स आहे. मग हिम पासून इमिडिएटली पर्यंत आपल्याला एक स्क्वेअर ब्रॅकेट पुन्हा टाकून घ्यावी लागेल.
ती आपण रेड कलरमध्ये इथे टाकून घेतलेली आहे. तुम्हाला समजण्यासाठी ती वेगळी दाखवलेली आहे. कलर तिचा वेगळा केलेला आहे. आणि मग आता आपल्याला इथे लिहून घ्यावं लागेल, की ते कुठल्या प्रकारचं क्लॉज आहे. तर आपल्याला ते कुठल्या प्रकारचं क्लॉज आहे त्याच्या फंक्शनवरून आपल्याला ओळखता येतं. ते जे आहे तो सब्जेक्ट होईल ह्या पूर्ण सेंटेन्सचा. ॲडव्हायझर प्रेडिकेटर होईल. म्हणजे हा ऑब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्ट जर आपण इथे लिहिलं तर ऑटोमॅटिक इथे खाली काय येणार आहे तर एन-सी-एल येणार आहे. कारण फक्त नाउन क्लॉजेसच ऑब्जेक्टचं फंक्शन करतात. आणि म्हणून आपण तिथे एन-सी-एल लिहून घेतलेलं आहे. ह्या एन-सी-एल आय लिहिलं कारण त्याची जी व्हर्ब फ्रेज आहे ती इन्फिनिटिव्ह आहे. व्हर्बला टू लागलेला आहे. व्हर्बला जेव्हा टू लागतो, तेव्हा आपण त्याला इन्फिनिटिव्ह टू असं म्हणतो. म्हणून इथे आपण आय दाखवलेला आहे आणि वर डोकावर आता त्याचं ओ आपल्याला लिहून घ्यावं लागेल, कारण तो ऑब्जेक्टचं फंक्शन करतो. आता एकतर आपण सबऑर्डिनेट क्लॉजचा फॉर्म एंड फंक्शन ओळखलेला आहे. आता आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रथम एनालिसिस करून घेता येईल किंवा ॲडव्हाइसच्या अगोदर जो शब्द आहे ते, त्याचा आपल्याला एनालिसिस करून घेता येईल. आपण सबऑर्डिनेट क्लॉजचा एनालिसिस अगोदर करून घेऊया. कोणतंही केलं तरी काही फरक पडत नाही. आपण हिमला एक ब्रॅकेट टाकली. ही ब्रॅकेट इथेच संपवावी लागेल कारण पुढे दुसरी ब्रॅकेट सुरू झालेली आहे. तर हिमची ब्रॅकेट आपण क्लोज करून घेऊ. हिम हे प्रिपोझिशन असल्यामुळे ती नाउन फ्रेज होईल आणि त्याला आपण नाउन फ्रेज असं फॉर्म लेबल देऊन घेऊया आणि याच्यामध्ये तो सब्जेक्टचं फंक्शन करेल ह्या क्लॉजमध्ये एन-सी-एल-आय मध्ये. म्हणून त्याला वर आपण सब्जेक्ट असं फंक्शन लेबल देऊन घेतलं. त्यानंतर आपल्याला आता हिज जॉब हे इथं एक ब्रॅकेट सुरू करावं लागेल. कारण ही ब्रॅकेट इथे क्लोज झाली म्हणून नवीन ब्रॅकेट इथं सुरू करावी लागेल. ती आपण सुरू केली आणि ती जॉब असे संपेल. कारण नाऊन आलेला आहे आणि नंतर इमिडिएटली हा त्याच्यामध्ये येणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे हा ॲडव्हर्ब आहे. त्यामुळं तो नाऊनमध्ये येणार नाही म्हणून आपली ब्रॅकेट इथे क्लोज होऊन जाईल. ती आपण क्लोज करून घेतली. हिज जॉब पुन्हा नाऊन फ्रेजच आहे आणि याच्यामध्ये ती ऑब्जेक्टचं फंक्शन करेल कारण सब्जेक्ट आलेला आहे. ह्या क्लॉजमध्ये हे जे रेड कलरचे 2 ब्रॅकेट आहे, ह्या क्लॉजमधलं आपण सगळं बघतोय. त्यालाही स्पोकाचे फंक्शन येणार आहे. सब्जेक्ट, प्रेडिकेटर, ऑब्जेक्ट आणि पुढे अजून काय येईल ते येईल. आणि मग म्हणून नाउन फ्रेज लिहून घेतलं. वर्ड करतो ऑब्जेक्ट आहे. आता इमिजिएट शब्द राहिला त्यालाही आपल्याला ब्रॅकेट करून घ्यावी लागेल. राउंड ब्रॅकेट करून घेतली. त्याच्यानंतर इमिजिएटली हा जो शब्द आहे ॲडव्हर्ब आहे आणि म्हणून आपण ॲडव्हर्ब फ्रेज त्याला फॉर्म लेबल दिलेला आहे आणि ऑटोमॅटिक वर्ड करता येईल. कारण ॲडव्हर्ब फ्रेजेस नेहमी ॲडव्हर्बियल असतात. तर आपला एकच शब्द राहिलेला आहे तो म्हणजे ते. देलाही आपण राउंड ब्रॅकेट करून घेऊया आणि दे हा प्रोनाउन असल्यामुळे तो नाउन फ्रेज होणार आहे म्हणून त्याला नाउन फ्रेज. आता तो कसलं फंक्शन करतो तर प्रेडिकेटरच्या अगोदर आहे म्हणजे तो इथे सब्जेक्टचं फंक्शन करेल. म्हणून त्याला सब्जेक्ट लिहून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं याचं पूर्ण एनालिसिस आपण केलेलं आहे. हे आपलं कंप्लीट आन्सर आहे आणि ते असं आपण स्टेप बाय स्टेप केलेलं आहे. आणि आपण दुसरं एक उदाहरण ए-सी-एलचं आपण इथे घेतलेलं आहे सोडवण्यासाठी. पहिलं आपण एन-सी-एल बघितलेलं आहे. आता ए-सी-एल. हे सगळे एक्झाम्पल जे आहेत ते सगळे नॉन फिनाईट क्लॉजेसचे एक्झाम्पल आपण घेतोय. आता हे क्लॉजेस आपण कसं एनालिसिस करायचं ते बघू. एक मिनिट आपण विसरून जाऊया, की हे आपल्याला ए-सी-एलचं एक्झाम्पल म्हणून आपण घेतलेलं आहे. आपण असं गृहीत धरू, की आपल्याला माहीत नाहीये, की हे कुठल्या क्लॉजचं एक्झाम्पल आहे. हे जसंच तसं परीक्षेमध्ये आलेलं आहे ना, आपल्याला आयडेंटिफाय करायचंय. आपल्याला फॉर्म फंक्शन लेबल द्यायचं असं गृहीत धरून आपण त्याचं एनालिसिस करू. पहिली स्टेप आहे आपण एक्झाम्पल जसं-जसं लिहून घेतलेलं आहे. 2 शब्दांच्या मध्ये 2 ओळींच्या मध्ये पुरेसा गॅप ठेवलेला आहे. आता आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत स्क्वेअर ब्रॅकेट टाकायची आहे. ती आता आपण टाकून घेतलेली आहे. ही झाली दुसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपला आपल्याला ह्या जी स्क्वेअर ब्रॅकेट टाकली हिला लगेच फॉर्म लेबल देऊन घ्यायचं आहे आणि ते नेहमी एम-सी-एलच असणार आहे. म्हणून तिथे एम-सी-एल लिहून घेतलं. कुठलंही एक्झाम्पल असलं तरी ब्रॅकेट पहिल्यापासून शेवटपर्यंत पडणार आहे. इथे एम-सी-एल येणारच आहे. म्हणजे ही इथपर्यंत आपल्याला काही विचार करण्याची गरज नाही. एकदम मेकॅनिकली जरी आपण केलं तरी चालेल. त्यानंतर आता आपल्याला आयडेंटिफाय करायच्यात व्हर्ब फ्रेजेस आणि पहिली व्हर्ब फ्रेज आपल्याला इथे मिळालेली आहे नोविंग. म्हणून नोविंगला आपण ब्रॅकेट करून घेतली आणि तिला व्हर्ब फ्रेज असं फॉर्म लेबल दिलं आणि ती असं फंक्शन लेबल देऊन घेतलेलं आहे. दुसरी जी व्हर्ब फ्रेज आपल्याकडे आहे ती आहे साइन्ड. तिलाही सेम आपण ब्रॅकेट करून घेऊ आणि फॉर्म फंक्शन लेबल देऊन घेऊया. ब्रॅकेट आपण केलेली आहे. व्हर्ब फ्रेज हे फॉर्म लेबल दिलेलं आहे. पी हे फंक्शन लेबल दिलेलं आहे. 2 व्हर्ब फ्रेज आपल्याला मिळालेल्या आहेत. त्या 2 व्हर्ब फ्रेजला आपण जर बघितलं, तर ही जी आहे
ही आपल्याला टेन्सलेस व्हर्ब फ्रेज आहे आणि म्हणून सबऑर्डिनेट क्लॉज जो आपला येणार आहे, त्या क्लॉजमध्ये ही व्हर्ब फ्रेज आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण सुरू करावं लागलेलं आपल्याला नॉट पासून आणि द अलाइज पर्यंत ती संपवावं लागणार आहे. तर सबऑर्डिनेट क्लॉज आपण इथून सुरू केलेला आहे, नॉटच्या अगोदरपासून. अलाइज सॉरी इथे कॉमा आहे त्यामुळे ती इथेच संपेल. द अलाइज त्याच्यामध्ये येणार नाही. तर इथपर्यंत ती संपलेली आहे आणि आता याचा प्रकार आपल्याला ओळखायचा कारण द अलाइज सब्जेक्ट येईल, हा प्रेडिकेटर येईल, हा ऑब्जेक्ट येईल म्हणजे कॉमाच्या अगोदर असल्यामुळे ऑटोमॅटिक ती एस-एल येणार आहे. म्हणून आपण एस-एल आणि एस-एल आय-एन-जी कारण क्रियापदाला आय-एन-जी आहे. म्हणून आपण आय-एन-जी लावून घेतलेला आहे. वर्ड ए येईल. आता आपल्याला पुन्हा सबऑर्डिनेट क्लॉज मधले जे एलिमेंट्स आहेत त्याला आपण ब्रॅकेट्स करून घेऊ. नॉटला पण आपल्याला ब्रॅकेट करायचं आहे कारण नॉट हा ॲडव्हर्ब फ्रेज असतो आणि ॲडव्हर्ब फ्रेज खाली लिहिली की वर्ड ए येणार आहे. त्याच्यानंतर हिटलर्स इंटेन्शन आपल्याला एका ब्रॅकेटमध्ये घ्यावी लागेल. ती नाउन फ्रेज आहे आणि ऑब्जेक्ट आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याला लेबल दिलेले आहे. खरं तर आपल्याला हिटलरला पण एक ब्रॅकेट टाकावं लागेल सेपरेट आणि एन-पी म्हणून जी-पी इथे द्यावं लागेल त्याला फंक्शन लेबल आणि वर्ड मॉडिफायर द्यावं लागेल, पण नाही केलं तरी चालेल. आणि त्यानंतर आपण अलाइजकडे येऊया. अलाइजला आपल्याला एक सेपरेट ब्रॅकेट टाकावी लागेल. ती नाउन फ्रेज होईल आणि मेन क्लॉज होतो ती सब्जेक्ट आहे. तर आपण असं लेबलिंग करून घेतलेलं आहे. आता फक्त एग्रीमेंट शब्द आपल्याकडे राहिलेला आहे. त्यालाही आपण एक ब्रॅकेट टाकून घेऊया. ते नाउन आहे म्हणून नाउन फ्रेज होईल आणि ऑब्जेक्ट होईल. कारण ह्या प्रेडिकेटर नंतर तो ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. अशा पद्धतीनं हेही उदाहरण आपण सोडवलेलं आहे स्टेप बाय स्टेप. त्यानंतर आपण पुढचं अजून एक उदाहरण अ, घेतलेलं नाही. हे 2 उदाहरणच तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत. याचे जास्तचे जे उदाहरणं आहेत, ते उदाहरणं तुम्हाला नोट्समध्ये मिळतील. त्याचबरोबर WhatsAppच्या ग्रुपवरही टाकले जातील. तर अशा पद्धतीनं आपण हाही चॅप्टर जो आहे, तो समजून घेतलेला आहे. थँक यू.